हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात झालेली आहे ताईनो, म्हणजे सकाळचा जो काही टिफिन वगैरे असतो तर त्याचंच इकडं तुम्हाला, कारण बऱ्याच ताईंनाही असतं की रेसिपी पण दाखवत जा. तर चला म्हटलं इथून पुढे थोड्याफार रेसिपीज पण तुमच्याशी, म्हणजे सकाळच्या टिफिनच्या वगैरे थोडासा मेनू शेअर केला तर बरं पडतं बघून एकमेकींचं. तर म्हटलं ठीक आहे. तर इकडे तर रात्री ज्या काही पावट्याच्या शेंगा असतात ना, त्या मी रात्रीच सोललेल्या होत्या. आणि बापरे, फ्रीजमध्ये कोणतीही गोष्ट आता ठेवा इतकी थंड होते की म्हणजे त्याला हातच लावू शकत नाही. मग रात्री मी पावटा सोलून आहे असा बाहेरच ठेवलेला, सोललेला पावटा फ्रीजमध्ये नाही ठेवला, कारण अशा गोष्टी शिजायला वेळ जातो. तर आता इकडे तेलात जिरे मोहरीची फोडणी आणि कांदा टोमॅटो थोडं टाकलेलं आहे, अगदी थोडं टाकलेलं आहे, कारण थोडंसं सकाळची आमटी लागते. त्यात ताजं लसूण खोबरं टाकलेलं आहे. अशा पद्धतीने मी नेहमी करून ठेवते. लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण ते पण छान परतून घेतलं. ते परतल्यानंतर त्याच्यात चटणी, म्हणजे जे काही बेसिक आहे. आणि आता आजकाल मी ह्या कुकरमध्ये करते, कारण काय होतंय ना, काही गोष्टी बिलकुलच शिजत नाही आहेत, म्हणजे काही पण करा शिजतच नाही, वेळ जातो आणि सकाळची गडबड असते. म्हणून मग मी आता सरळ कुकरमध्ये फोडणी देते. 1-2 शिट्या केल्या की बरं पडतं. आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर घरची जी चटणी आहे ना, ती टाकलेली आहे अंदाजपंचे. आता मुली आदिती अनुष्का कशा दोघी पण हे पातळ कालवण खात नाहीत, मग आम्हाला थोडंसं स्पायसी म्हणजे तिखट थोडंसंपणा, म्हणून मग बरं पडतं. आता ही सगळी फोडणी केली ना, त्याच्यात थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. पाणी मी थंडच वापरते स्वयंपाकाला. आणि ते पाणी ना चांगलं असं मसाला म्हणजे एकदम असा चरकन उडतो आणि भाजला जातो त्या पाण्यात. बघा असं तेल सुटतं. 1-2 मिनटं जर भाजला ना पाणी ओतून फोडणीत, आणि मग नंतर जे काय आहे तो हा पावटा आहे ना सोललेला, तो टाकते. तर कोणी कोणी आधी हा पावटा भाजून पण घेतात. आपण मी कुकरमध्ये करणार आहे, त्याच्यामुळे ते होईल. आणि पावटा टाकल्यानंतर पण छान असं परतून घ्यायचं आहे. मीठ टाकायचे आहे आणि पाणी आपल्याला जितकं हवं तितकं. आता कुकरमध्ये करतोय म्हटल्यावर पाणी थोडं बेताचंच टाकायचं, नाहीतर मग ते जास्तच ढबाळ म्हणजे एकदमच असं पातळ आमटी होईल म्हणून. तर तिकडे ते टाकलं, मीठ टाकलं आणि थोडंसं आधीच शेंगदाण्याचं कूटही टाकलेलं आहे. तर पावट्याच्या कालवणाला मी नेहमी शेंगदाण्याचं कूट टाकते, छान लागतं तसं. पावट्याचं कालवण मस्त लागतं भाताबरोबर, भाकरीबरोबर तर छानच लागतं. तर आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर झाकण लावायच्या आधी ना एक उकळी येऊन द्यायची चांगली. मग एक उकळी आली की मग झाकण लावायचं, म्हणजे ते कुटाचा जो फेस असतो ना तो चांगला असा निघून गेला की एक तवंग येतो. म्हणून मी आधी लगेचच कधी कुकरचं झाकण लावत नाही. कोणतीही भाजी फोडणीला कुकरमध्ये दिली ना, थोडीफार ती मुळात अशी तिथूनच अशी पाणी सुटलं, म्हणजे त्याला तेल सुटलं पाहिजे. तर इकडे बघा शाई काढून घेते रोजच्या रोज. आज तसंही मला लोणी काढायचंच होतं. आणि बघा इकडे फ्रीजमध्ये ठेवलं की ह्या दुधाची अशी तारा होते. शाई तर इतकी घट्ट निघते, आता बघू शकताय. दुसऱ्या टाईमला मी इकडं ही शाई काढते तर केवढी शाई येते. कधी कधी दूध पण चांगलं. तर आमचं दूध जे रतिबाचं असतं म्हणतात ना, घरगुती दूध घेतो तसं आहे. तर ते खरंच खूप चांगलं दूध आहे. तर आज म्हटलं चला नाश्त्याला थंडी इतकी पडलेली आणि पोरांचं पण थोडं गोड खाणं किंवा काय असतं, दूध वगैरे पिलेलं असतं. तर इकडे ना म्हटलं चला शिरा करून घेऊया. तर रवासुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलेला ना, तर तो भाजायला सुद्धा आज वेळ गेला. रवा छान आधी थोडा गरम करून घेतला फ्रीजमध्ये ठेवलेला म्हणून. त्याच्यानंतर मग त्याच्यात भरपूर सारं तूप टाकलं. तुपाशिवाय तर तो शिरा चांगला लागत नाही, म्हणजे तूप गळेपर्यंत जेव्हा तो शिरा असेल ना तेव्हाच तो छान टेस्टी लागतो. भरपूर सारं तूप टाकून अगदी चॉकलेटी कलर येतोपर्यंत अशा पद्धतीने ना बघा तूप सुटेपर्यंत रवा भाजलेला होता. त्यातच थोडेफार ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहेत, म्हणजे थोडे काजू आणि बदाम. आणि आता रवा काढून घ्या, परत पाणी गरम करा. त्याच्यापेक्षा शेजारीच मग मी पाणी गरम केलं आणि गरम पाणी ह्याच्यात ओतलं. आणि मला असा मऊ, आपण बाहेर कुठं गेल्यावर खातो ना असा एकदम मऊ बिलबिलीत, असा एकदम लिबलिबीत असतो शिरा बघा, एकदम मुलायम तसा करायचा होता. म्हणून मी भरपूर सारं त्याच्यात पाणी टाकत गेले. इलायचीची वेलची पूड नव्हती म्हणून ना मी 2 वेलच्या ज्या होत्या ना त्या अशा चेचून त्याची पूड करून टाकली आणि साखरही टाकली. आणि पुन्हा थोडं पाणी ओतत बघा एकदम मऊसूद, कारण रवा थोडा जाड आहे बरं का हा, म्हणून मी पाणी इतकं ओतलेलं आहे, म्हणजे तो नंतर फुलावा म्हणून. आणि छान मग थोडं पाणी जास्त असले आणि रवा जाड असला की फुलतो. तर शिरा आता म्हटलं चला एका वाफेर होऊ दे. शिरा करेपर्यंत इकडे बघा 2-3 शिट्ट्या झाल्या आणि पावट्याचं कालवण जे होतं ना ते सुद्धा तयार झालं लगेचच. आणि असं स्टेप बाय स्टेप कोणत्याही म्हणजे भाज्या किंवा काय असं करत गेलं ना तर वेळेवरती स्वयंपाक होतं. कितीही लेट झालं तर अगदी पहाटे उठून करण्यापेक्षा मग असं थोडं नियोजन रात्रीचं सुद्धा पाहिजे बरं का. मी बऱ्याच गोष्टी रात्रीच्या करून घेते. आता मला मिस्टरांच्या डब्याला पातळ आमटी झाली, म्हणजे पावट्याचं कालवण झालं, हा शिरा नाश्त्याला झाला आणि सुकी भाजी करायची आहे. तर रात्रीच मी भेंडी ना स्वच्छ धुवून पुसून
चिरून ठेवलेली होती. कोबी पण मी रात्री चिरते, म्हणजे सगळ्याच भाज्या काही असेल तर, काही जणांना वेळ असेल तर सकाळी भेंडी वगैरे चिरतात, पण कोबी ह्या गोष्टी रात्री चिरून व्यवस्थित ठेवल्या ना तरी बऱ्या पडतात. जी काही भेंडी मी चिरलेली ती मात्र मी रात्री फ्रीजमध्ये ठेवलेली होती. त्याचा थोडा सकाळीच उठल्या उठल्या पहिल्यांदा ती फ्रीजमधनं काढून घेतली, म्हणजे त्याचा गारपणा जातो. आता थंडीत हेच प्रॉब्लेम होतो की वांग, पावटा किंवा जे कोणतेही कडधान्य करताना काय होतं प्रॉब्लेम, ते शिजतच नाही. मग ते भिजत घातलेले असो कसे असो, फ्रीजमध्ये ठेवलं की ते असं मऊसूत शिजत नाही, किंवा आपण असं शिजवलं ना तर ते शिजतं. गरम असताना आपल्याला असं वाटतं की ते मऊ झालंय, शिजलंय, पण ती भाजी आमटी ना थंड झाली की मात्र असं वातड वातड लागतं. तर आता बघू शकताय एकदम मऊसूद, आणि शिऱ्याला कलर पण खूप छान आलाय आणि शिरा एकदम मस्त टेस्टी झालेला. शिरा झाला. इकडं ना चपात्या सुद्धा माझ्या साईड बाय साईड चालूच होत्या लाटायच्या. आणि आता करून घेत आहे भेंडी. तर आज म्हणलं नेहमीपेक्षा जरा वेगळी भेंडी करावी, म्हणजे जशी आपण भरून भेंडी करतो ना, मसाला भेंडी म्हणतो, तशी करूया त्या टाईपमध्ये. म्हणून थोडा एकच बारका कांदा आणि टोमॅटो. तर खरं तर इकडे कांदा टोमॅटो ना एकदम बारीक चॉप करायचा, पण मी गडबडीत मोठा केला. बारीक केला म्हणजे मुलं काढून टाकत नाही, एवढंच त्याच्या मागचा हेतू. तर पहिल्यांदा तर तेलात जिरे मोहरीची फोडणी दिली, कांदा टोमॅटो छान भाजून घेतला, खरपूस भाजायचा आहे, आणि नंतर जी काही भेंडी आहे ना ती सगळी भाजून घेतली बघा. असं या पद्धतीने जेव्हा आपण भेंडी करतो ना तेव्हा असं मसाला भरायचं पण टेन्शन नाही, काय नाही. आता त्याच्यात थोडीशी हळद आणि घरची जी चटणी आहे ना ती टाकली, छान परतून घ्यायचं आहे अगदी एकदम खरपूस. आणि आता टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. तर बघा अशा पद्धतीने भेंडी केली म्हणजे मसाला भेंडीच झाली. मग ती उभी चिरून भरून त्याला खूप वेळ जातो. सकाळच्या वेळेत तर तसं आपण करू शकत नाही. तर अगदी चमचाभर पाण्याचं म्हटलं ना तर तशा टाईपमध्ये मी हपका पाण्याचा दिलेला आहे, अगदी चमचाभर दिलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि नुसती परतत राहायची, नुसती परतत राहायची. ते पण शेंगदाण्याचं कूट आहे म्हणून मी पाण्याचा हपका दिला, नाही तर मी भेंडीला कधीच पाणी चमचाभर सुद्धा नाही, नुसती परतत परतत वाफेवरती मी भेंडी करत असते पूर्ण. पण आता शेंगदाण्याच्या कूट जरा तरी ते भेंडीला लागलं पाहिजे ना, म्हणून पाण्याचा हात मी दिला. आणि बारीक गॅसवरती भेंडी चांगली अगदी चरचरीत तेल सुटेपर्यंत ना अशी हलवत हलवत पूर्ण सारखी हलवायची, एकदमच झाकून ठेवायची नाही, नाहीतर करपेल किंवा माशी गिलगिलीत तर होती. सारखं असं त्याची वाफ पण जाऊन द्यायची आणि ती चांगली भाजायची. एक नंबर टेस्टी भाजी लागते. तर इकडे बघा पावट्याचं कालवण झालं, त्याच्यात मी ना कोथिंबीर पण वरून टाकली. तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ पण नाही आणि अगदी जास्त घट्ट पण आहे, अशा पद्धतीने झालं आहे. आणि भेंडीसुद्धा बघा टेस्टी झालेली भेंडी, मुलींना आवडली. फक्त कांदा आणि टोमॅटो जरा बारीक चिरून घातलं की बरं पडतं. आणि पाव किलो भेंडीत मग असं सगळं घातलं की ती पुरते ही सगळ्यांना, नुसतंच तसं चालत नाही. तर इकडे शिरा पण बघा झाला, चपात्या झाल्या, बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक आता आवरला. म्हणजे सगळ्यांचे डबे गेले. कालपर्यंत तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलात आहे ना. आता मी भेटते तुम्हाला डायरेक्ट 11:30 वाजता. तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच की मी कसं सगळं म्हणजे सकाळचं टिफिन वगैरे देते, हे करते. तर आता 11:30 वाजता बघा सगळं तसंच ठेवलं. 9:15ला करेक्ट माझा योगा क्लास चालू होता, त्याच्याबद्दलही मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये देईन. पण तिथून पुढचं मी रुटीन सांगते. योगा क्लास माझा झाला 9:15ला आणि त्याच्यानंतर 9:30पर्यंत माझं काम, सॉरी 9:15ला योगा क्लास सुरू होतो ते 10:15. 10:15ला क्लास झाला की मी लगेचच मग बाकीचं बाहेरचं दारातलं वगैरे आवरलं. योगा क्लासच्या आधी मात्र आता पारूसं काढून घेते पटकन, कारण मलाच तिथं झोपायचं हे करायचं असतं म्हणून पारूसं काढते. आणि त्याच्यानंतर देवपूजा सगळी झाली, म्हणजे जवळजवळ 11:45 वाजता देवपूजा, दारातलं अंगण झाडून लोटून उंबराला म्हणजे उंबरा पुसून उंबऱ्याचं पूजन आणि तुळशीला पाणी, देवपूजा, म्हणजे ते सगळं 11 वाजेपर्यंत झालं. 11 नंतर मग आता आलेली आहे भांडी घासायला. भांडी तर भयानक पडतात, म्हणजे काय बोलायचं काम नाही भांड्यांना माझ्या, काय हेच नसतं. तर भांडी वगैरे झाली म्हणजे घासायला आता घेतली आणि म्हटलं चला तेवढं काम करून टाकू, आज दिवसभर परत पुढची धावपळ होणार आहे. तर मी भांडी घासायला आता नवीनच हे प्रिलचं लिक्विड आणलेलं आहे. तर एक नंबर प्रिलचं लिक्विड निघलेलं आहे बरं का, म्हणजे छान आहे, वास पण स्मेल छान येतोय आणि ना भांडी चकचकीत निघत आहेत. तर भांडी घासते. आणि आज म्हणजे उद्या आहे आमच्याकडं लग्न. आता तुम्ही आज व्हिडिओ पाहताय म्हणून मी तुम्हाला म्हणते आज लग्न आहे, तर मी आज लग्नाला जाणार आहे. आणि आज बघा ताईनो गळ्यातलं मंगळसूत्र ना उलटं, सकाळपासून माझ्या गळ्यात ते मंगळसूत्र उलटं आहे, ते उलटंच आहे, माझं लक्षच नव्हताच. आणि आता अशीच गडबड होते कारण 1 तास कंप्लीट योगाला द्यावाच लागतो.
म्हणजे पूर्ण व्यवस्थित होत होतो आणि त्याच्याबद्दलही पुढं कमेंट्स येत आहेत. आणि हो, काही ताईंच्या कमेंट्स आहेत की आम्ही तुला प्रश्न विचारतोय, तू कुठली आहेस, म्हणजे तुझी साईज सांग कपड्यांची हे ते. तर मी रिप्लाय देते, पण त्या ताईंपाशी रिप्लाय का पोचेना मला समजेना झालाय. कारण एका ताईनं विचारलेलं होतं की मी आता व्हिडिओ थ्रू देते त्याची उत्तरं, की तू सांगली तालुक्यातली आहे का. तर हो, मी सांगलीचीच, म्हणजे सांगली तालुक्यातलं माझं माहेर, कडेगाव माझं माहेर आहे, सांगली तालुक्यातच आहे. आणि आमचं तालुकाच आहे, गाव माहेर जे आहे ते तालुकाच आहे, जिल्हा सांगली, सॉरी सांगली जिल्ह्यातलीच मी आहे. आणि माझी साईज म्हणाल तर मला XXL सुद्धा बसतो ड्रेस. आणि म्हणजे त्या कमेंट होत्या की साईज कुठली तू वापरते ड्रेसची, तर मला XXL पण ड्रेस बसतात, ब्रँडची कुर्ती एक्सेलवाली सुद्धा बसते. तर अशा पद्धतीने होतं. तर सगळी भांडी घासून घेतली आणि आता राहिलं बघा इकडे होतं, मला सकाळीच लोणी करायचं होतं, तर म्हटलं चला तेही करून घेऊया. तर लोणी मी कसं काढते बऱ्याच वेळा तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर नेहमी मी बिटरनीच लोणी काढते, कारण खूप छान येतं. आणि आता थंडीनं साधं त्याच्यात पळी जरी तुम्ही फिरवली गोल 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 तरीसुद्धा लोणी चांगलं येतं. पण मला सवय आहे याने करायची, म्हणून मी यानेच करते. ह्या बऱ्याच गोष्टी दिवस, हे बघा इथे आता काय झालं ना, बटन चालू होतं आणि मी पिन लावली आणि म्हणजे बटन चालू केलं वरचं आणि हे बिटरचं बटन खाली चालूच होतं, तर ते तिथंच गोल 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 फिरलं. मी एकदम घाबरले. आणि आता बघा इकडे करून घेतलं लोणी आणि लगेच 2 मिनिटात येतं. तर बऱ्याच गोष्टी असतात, तेच म्हणायचं होतं मला की आपल्या मागं किती कामांची ही असते ना, असं वाटतं की काय बाईच्या मागं स्वयंपाक धुणं भांडी असतं की तेवढं काय तेव्हा कोण पण करेल. पण तसं नसतं. ह्या बारीक सारीक गोष्टी कुणालाही लक्षात येत नाहीत. कितीतरी असतात, भाज्या निवडणं असतं, दळणं करणं असतं, कुठे काय ठेवलंय, हे संपले का ते संपले का, किती चारी बाजूनी म्हणजे चोहीकडे आपलं गृहिणीचं लक्ष असतं. म्हणजे आता घरात किती रूम आहेत, त्या रूममध्ये प्रत्येक गोष्ट कुठे कशी कधी ठेवलेली आहे, ही सगळ्या गोष्टी बघा आपल्या नेहमी लक्षात राहतात. आणि वेगवेगळं आता किचनमध्ये जेवणाचं वगैरे हे सगळ्याचं असतं, भांड्यांचं. बेडरूम आलं की तिथं कपडे आले, काय बाकीचं सगळं आलं, तेही आपल्या डोक्यात असतं. हॉल म्हटलं की हॉलच्या गोष्टी लक्षात आल्या, म्हणजे कितीतरी गोष्टी आपण लक्षात ठेवू असतो. म्हणजे मेंटली एवढ्या प्रिपेअर्ड झालेल्या असतो ना लग्नानंतर आपण पोरी, की खरंच काय म्हणजे त्याला कुठलं हेच नाही आहे, कुठला शब्दच त्याला ही होत नाही आहे. चला तर तेवढं असायचं. आणि ज्यांच्या लग्नाला जास्त जास्त दिवस होत गेले की मग आणखीन अनुभव येत राहतात. तर अशी बरीचशीच कामं असतात जी की इतरांना दिसत नाही. म्हणायला माणूस जग लगेच म्हणतं बाईला की तिला काय काम आहे, घरातच असते, पण तसं नसतं. ही 100चे 60 कामं जी असतात ना एक्स्ट्राची, ती तिलाच माहीत असतात जी करते ती. तर आता लोणी वगैरे काढलं, तर गॅस कट्टा धुवायचा होता म्हणूनच मी लोणी आधी काढून घेतलं, ताक वगैरे. म्हणजे कसं एकदा सगळीकडे ते उडलेलं असतं असं घासून. आणि किती जरी नाही म्हणलं ना मी, मला किचन ओटा असा ना स्वच्छ घासल्याशिवाय मला चैनच पडत नाही, किती पण असू देत. मी नेहमी त्याच्यावर ते लिक्विड किंवा साबण लावून ना घासून घेते. घासून घेतला, स्वच्छ पाणी काढलं, पुसला की मग इतका छान चककतो दिवसभर. मग त्याच्याकडे काही बघायचं नाही. परत कधीही किचनमध्ये आलं तर तो किचनमध्ये म्हणजे असं कसं तरी वाटत नाही, कंटाळवाणं. कधी बघा किचन आपला तसाच आपण ठेवला असला मेसी, किंवा पसारा तसाच किचनवरती असला, तो धुतला नसता, नुसताच असा चिकट पुसून घेतला असेल, तरीसुद्धा मला तर कसं तरी इरिटेट होतं. त्याच्यापेक्षा मला नेहमीची सवयच आहे ही चांगलं धुवूनच काढायची. शेगडी मी धुते, आता जवळजवळ नाही म्हटलं तर 12-13 वर्ष झालं शेगडी वापरते. तर मी ती रोजच्या रोज धुते, तरी पण ती अजून टिकलेली आहे. बर्नर वगैरे त्याचं काय असं इतकं आपण बदलतोच थोडेफार दिवसांनी, काही गोष्टींना मेंटेनन्स असतो, तो करावाच लागतो. मग बाकी तरी शेगडी चांगली आहे. आणि असं जेव्हा धुते आणि मग एकदा रिलॅक्स झालं की मग बरं पडतं. त्याच्यात हा सिंकचा एरिया, तोही रोजच्या रोज क्लीन केला की एक बरं पडतं. म्हणजे कसं चिकट पडत नाही, असं डाग, नळ वगैरे ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी केल्या ना बऱ्या पडतात. आणि ह्या अशा काही बेसिक गोष्टी आहेत, वॉशरूम म्हणा, बाथरूम, सिंक, वॉश बेसिन, टॉयलेट, किचन ओटा, हे सगळं रोजच्या रोज असं धुण्यानेच म्हणजे ते फ्रेश वाटतं. किंवा बघा तुम्ही एक पॉझिटिव्हिटी घरात येते जेव्हा आपलं सगळं क्लीन असेल. तर आता ते झालं आणि आता आले बाथरूममध्ये. बाथरूम पण हातासरसे क्लीन करते. आणि जेव्हा सकाळी म्हणजे गिझर चालू असतो ना, तेव्हा गरम पाणी एकदम उकळलेलं असतं. मग मी काय करते, पाटीत असं अर्धपाटी पाणी घ्यायचं आणि त्याच्यात जेवढी काही गॅस ओटा वगैरे पडलेली कपडे असतात ना, सगळे मिळून ना असे गरम उकळत्या पाण्यात निरमा टाकून चांगले भिजवायचे.
आणि सगळी कामं झाली की बघा या पद्धतीने असे धुवून टाकले, एकदम चकाचक, हाताला चिकट बिकट अजिबात ते कपडे लागत नाहीत बघा, एवढे सारे होते. चांगले गरम पाण्यात मी धुतले आणि उन्हात चांगले कडकडीत वाळवले की त्याचा वास सुद्धा येत नाही आणि त्याच्या काही म्हणजे चांगलं ओलं झालं तरी ते चिकट लागत नाही असं. त्याच्यामुळे मी असं गरम पाण्यात ते धुते. लास्ट आणि बेस्ट राहिलेली इकडची फरशी आता ती सुद्धा क्लीन करते आणि ती क्लीन केल्यानंतर झालं एकदाच काम. आणि आज दुपारी मी बरीचशीच कामं केलेली, इतकी सारी कामं केलेली. लग्न होतं उद्या, त्याच्यामुळे ना त्या लग्नाची तयारी करत होते. तर दुपारी असं ना कलर केलं केसांना घरातच. तर कुठलं निशाचं कलर हेअर आणलेलं होतं मी. तर इतकं काही खास नाही आहे बरं का ते. तर इथं जाऊ आता मला लावून देते दुपारची. त्याच्या आधी मी इतकी कामं केली, दळणं केली, पार्लरला जाऊन प्लकिंग करून आले. परत माझे हात खूपच टॅन झालेले म्हणून हाताला ब्लीच केलं, बरीचशीच कामं केली. दुकानात जाऊन ज्वारी घेऊन आले. आजचा दिवस माझा एवढा धावपळीचा गेला ना की म्हणजे काय त्याला हेच नाही, इतकी कामं. सकाळी पण ती सगळी कामं, आता पण ही. आणि हो, हा लग्न झाल्यानंतर व्हिडिओ येते. लग्न पण झालं छान, त्याचा व्हिडिओही तुम्हाला उद्या येईलच. आणि इथून पुढे सुद्धा सगळे छान छान व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. फक्त एक करा की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, नवीन कोणी ताई असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जुन्या ताईंनी लाईक जरूर करत जावा. तर इकडे आमच्या गप्पा चाललेल्या आहेत त्याच केसांच्या, इथं पिकलेत तिथं पिकलेत. आणि माझे केस बघितले तुम्ही किती म्हणजे अप लेवलला पिकलेले होते. तर आता बघा अर्धा तासच ते ठेवायची होती मेहंदी, ती ठेवली आणि आता केस धुवून झाले फ्रेश. चला तर व्हिडिओचा मी करते इथंच एंड. बाय.